मंत्रिपदापासून वंचित राहिलेले भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यंदाच्याही अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याच्याच भूमिकेत दिसले। अनेक मुद्द्यांवरून त्यांनी आपल्या सरकारला सवाल केलेले आहेत। पाहूया की विदर्भामध्ये येऊन हुरडा खा, पण वर्तणूक ही देवाची ठेवा। म्हणजे नाश्त्या जेवायला आलेल्या माणसाला तर नाश्ता न देता रिकामं पाठवलं जात आहे, तसं आहे। शेतकरी या देशाचा कणा आहे, तर कणा तोडाल का? माझ्या निवडणुकीत रेती माफियांनी पैसे देऊन मला पाडायचा प्रयत्न केला। हे आणत कशासाठी आहे बिल? आणि 55% अट का काढताय? भाजपचे 132 आमदार जिंकूनही मंत्रिपदापासून डावलले गेलेले ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यावेळी सुद्धा सरकारला घरचे आहेर देत आहेत। रेती माफियांपासून धर्मादाय आयुक्तांमधल्या भरतीपर्यंत आणि शेतकरी मदतीपासून ते भाजपमध्ये आलेल्या उपऱ्यांपर्यंत अनेक विषयांवर सुधीर मुनगंटीवारांनी अप्रत्यक्षपणे सवाल केले। तुम्ही जर हे संरक्षक कवचच काढून टाकलं तर जो निधीचा उपयोग आहे तो विदर्भासाठी होणार नाही। आता असंच होत आहे नोकरीच्या बाबतीत। जेव्हा मी विचारलं की विदर्भाच्या लोकसंख्येच्या अनुपातात करारामध्ये तरतूद आहे, नोकरी दिली पाहिजे, तर दिल्या जाते का? तर ते सांगताय की वैधानिक विकास मंडळ अस्तित्वात नसल्याने यावर आम्ही भाष्य करू शकत नाही। आता तुम्ही 55%ची अटही काढताय, आता 60% तर करणं सोडा। म्हणजे नाश्त्या जेवायला आलेल्या माणसाला तर नाश्ता न देता रिकामं पाठवलं जात आहे, तसं आहे। त्याला तर्क काय? इतर राज्यात काय व्यवस्था आहे? आणि 55%ची अट का काढताय? सुप्रीम कोर्टाने फक्त अहर्ता समान ठेवावी एवढं म्हटलंय। नवीन माणूस तिकडून आला टाका इकडे, असं का करतोय आपण? एकीकडे अधिवेशनात भाजपचे मंत्री बावनकुळेंनी पोतडीत टाकलेला स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा अचानक बाहेर काढला। त्याच विदर्भाच्या निधीवरून मुनगंटीवारांनी मार्मिक सवाल करत सरकारवर टीका केली। वेगळा विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय, पण हा मुद्दा भाजपाचा आहे, हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे। या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे। माननीय मुख्यमंत्री सुद्धा कधीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे। घाबरलेले नेते, घाबरलेले पक्ष हे आता काहीतरी या जमिनीत, विदर्भाच्या जमिनीत काहीतरी आता उगवायला मिळेल म्हणून तो मुद्दा ते काढतात आहे। नोकरीच्या बाबतीत जेव्हा मी विचारलं की विदर्भाच्या लोकसंख्येच्या अनुपातात करारामध्ये तरतूद आहे, नोकरी दिली पाहिजे, तर दिल्या जाते का? तर ते सांगताय की वैधानिक विकास मंडळ अस्तित्वात नसल्याने यावर आम्ही भाष्य करू शकत नाही। निधीच्या संदर्भामध्ये दाखवताना, अर्थसंकल्प देताना निधीचं समन्वय वाटप दाखवलं जातं, पण तसा खर्च झाला का याची यादी मागितली जाते, तर त्याचं उत्तर येत नाही। आणि म्हणून मी आग्रही भूमिका मांडली की विदर्भामध्ये येऊन हुरडा खा, अतिथी देवो भव। तुम्ही आमच्यासाठी देवा समान आहे, पण वर्तणूक ही देवाची ठेवा, देणाऱ्याची ठेवा। तुम्ही इथं येऊन हुरडा खाऊन वापस जाल तर हे विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या जनतेवर अन्याय करणारं आहे। सध्या भाजपमधल्या इन्कमिंगवर जितकं अचूकपणे बोलण्याचं धाडस विरोधक सुद्धा करत नाहीत, ते स्वतः नितीन गडकरी अनेक वेळा बोलून दाखवतात। त्याच गडकरींच्या भूमिकेला मुनगंटीवारांनी सुद्धा समर्थन दिलंय। चांगला माणूस असतो, घर की मुर्गी डाल बराबर। त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो। जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा। हे जोपासलेले कार्यकर्ते माझ्या का आता मी तर नाही आहे, तुम्ही नेतृत्व करता। जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्यात तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा। गडकरी साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत पक्षाचे, पण त्यांच्या मताशी मी काही फार सहमत नाहीये। असं काही होत नाही। जुन्या नव्यांचा मेळ घालूनच पक्ष पुढे गेलेला आहे। यामुळे महाराष्ट्राला न भूषो न भविष्यती अशा प्रकारचं यश भारतीय जनता पक्षाला मिळालंय, हे अधोरेखित करतं की आज नवा जुना हा त्याचा समन्वय करूनच तो यश मिळालेला आहे। परंतु पक्षामध्ये हा नवा जुना मेळ घालूनच आज राज्यामध्ये पक्षाचा विस्तार होतोय। जी माननीय गडकरी साहेबांनी सुद्धा जाहीरपणे सांगितली आणि ही हजारो कार्यकर्त्यांच्या मनातला भावना आहेच की भारतीय जनता पार्टीचा विस्तार करताना, भारतीय जनता पार्टीला मोठं करण्यासाठी ज्यांनी सत्ता दूरपर्यंत येणार नाही हे माहीत असूनही हा जो झेंडा हाती घेतला, त्यांच्यावर जेव्हा अशा पद्धतीने अन्याय होतोय, हा भाव निर्माण होतो,
तेव्हा मात्र ही गोष्ट चिंतेची आहे. झाड वाढताना बुडाकडे लक्ष द्यावंच लागतं. जर बुडाकडे लक्ष दिलं नाही तर नुकसान होतं. विरोधकांची संख्या आधीच दुबळी आहे. त्यातही जे आहेत त्यापैकी अनेक मुख्य मुद्द्यांवर सरकारला प्रश्न करण्याची हिंमत दाखवत नाही. विरोधकांचा हा स्पेस भाजपचे सुधीर भाऊ व्यापताय. पण सुधीर भाऊ जर मंत्रिमंडळामध्ये असते तर कदाचित सत्तेमधील विरोधक या भूमिकेमध्ये ते बहुधा दिसलेही नसते. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.